न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विदर्भाच्या पंढरीत आषाढी एकादशीला भक्तांचा जनसागर। 30 जुलैला मुख्य सोहळा कळमेश्वर तालुक्यातील विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र धापेवाडा येथे आषाढी देवशयनी एकादशीनिमित्त स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी शनिवारी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली। विठ्ठलनामाच्या अखंड गजरात आणि टाळ मृदंगाच्या निनादात 5 दिवसीय यात्रा महोत्सवाला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला। हा महोत्सव 30 जुलैपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी रंगणार असून मुख्य यात्रा सोहळा जुलै 30 रोजी होणार आहे। आषाढी एकादशीनिमित्त पहाटे 3 वाजल्यापासून श्री विठ्ठल रुक्मिणी भगवंतांचा अभिषेक व धार्मिक विधी पार पडले। त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच आमदार डॉक्टर राजीव पोद्दार व त्यांच्या पत्नी वर्षा पोद्दार यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। यावेळी आमदार सुधीर पारवे, उपविभागीय अधिकारी कल्याण कुमार डहाट, तहसीलदार विकास बिक्कड, देवस्थान समितीचे उपाध्यक्ष भानुप्रताप सिंह पवार, सचिव आदित्य प्रताप सिंह पवार, विश्वस्त विलास वैद्य, अरुण चिखले, प्रभाकर रानडे, निखिल गडकरी, सरपंच मंगला शेटे, उपसरपंच मंगेश माले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते। सायंकाळी कोलबास्वामी मठ, रघुसंत मठ, मकरंदपुरी मठ आणि वारामाय देवस्थानाच्या दिंड्यांनी नगरप्रदक्षिणा काढत परिसर भक्तिमय केला। टाळ मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी अभंग, हरिनाम आणि विठ्ठलनामाचा अखंड जयघोष केला। पालखी सोहळ्यात गावकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। यात्रेनिमित्त देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। विविध स्वयंसेवी संस्थांनी चहा, महाप्रसाद व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे, सावनेर ठाणेदार ऋतुजा जाधव, कळमेश्वर ठाणेदार मनोज काळबांडे व नागपूर ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली। दरम्यान जुलै 30 रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा होणार असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली। प्रतिनिधी इशिका धार्मिक, नागपूर ग्रामीण रिपोर्टर। आपण धापेवाडा या ठिकाणी विठ्ठलाच्या मंदिरात आले आहोत। तर विठ्ठलाच्या मंदिरातले उपाध्यक्ष यांना काही आपण प्रश्न विचारूया। दादा तुमचं नाव काय आहे? प्रताप सिंह पवार। तर आतापर्यंत इथे दर्शन करण्याकरता दरवर्षी किती लोक येतात? दरवर्षी 60,000पर्यंत लोक येत होते एका दिवसाला, तर यावर्षी आपल्याला 1 लाखाच्या वरचा असं अंदाज येऊन राहिला। तर आतापर्यंत ह्या ठिकाणी किती दंड येऊन गेले? इथे यावर्षी कमीत कमी आता 5 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत 40-50 दिवस आहे। तर तुमच्या मंदिरातून दिंड्या निघते हे आम्हाला समजलं, नगरफेरी फिरतात। तर हे नगरफेरी निघाली आहे की वेळ आहे? एकादशीलाच निघते, पुऱ्या गावाला भ्रमण करते। त्याच्यानंतर कोलबास्वामी महाराज दिंडी येते, त्याच्यामध्ये महाराज तर तुम्ही इथे कोणती कोणती सुविधा केली आहे तर त्याबद्दल आम्हाला काही सांगू शकता का? म्हणजे आपण डोम बनवलेले आहेत दर्शनवारीसाठी, मंदिरासाठी तिथे वगैरे केली आहे। भक्तांना महाप्रसाद खाण्यासाठी ती टेंट लावलेले आहे। आपण पाण्याची व्यवस्था केली आहे, शौचालय आणलेले आहे, पुन्हा दवाखान्याची व्यवस्था, हर टाईपचे जे व्यवस्था लागते ते पूर्ण केली आहे आपण। धन्यवाद दादा, याबद्दल तुम्ही मला माहिती दिली तर।